प्रॉब्लेम नंबर किती येणार आहे? 10 नंबर. चेक करून घ्या. नितेश अँड सतीश आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ इक्वली आहे. बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉसेस रेशो काय आहे? इक्वली आहे. द ट्रायल बॅलन्स ऑफ देअर फर्म वॉज ॲज अंडर. त्याचा त्याने ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. तो पुढील प्रमाणे आहे. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. 31 मार्च 2022 अखेर त्यांचा तुम्हाला त्यांनी ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आणि त्याच डेटसाठीची बॅलन्स शीट देखील तयार करायची आहे. लँड अँड बिल्डिंग दिलेले आहे. 1 लाख रुपये असेट आहे आपली. फर्निचर 40,000 काय आहे? असेट आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. कॅरेज इनवर्ड कुठे येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर रॉयल्टी चेक करून घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी मात्र कुठं जाणार आहे सांगा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश इन हँड असेट आहे. कॅश ॲट बँक असेट आहे. सन्ड्री डेटर्स करंट असेट आहे. बॅड डेब्ट्स कुठं जातील सांगा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रीपेड वेजेस आलेले आहेत बघा. आता पहा, नुसतं वेजेस आले तर ते कुठं जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रीपेड वेजेस हे काय आहेत माहीत आहे का? ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत आपण. जर प्रीपेड एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये येत असतील तर त्याचा एकच इफेक्ट घ्यायचा, तो पण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कुठे घ्यायचा? समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतर 10% डिपॉझिट्स विथ कराड अर्बन बँक. ओके, कराड अर्बन बँकमध्ये आपले डिपॉझिट्स किती रुपयांचे आहेत? 40,000 रुपयांचे आहेत. साहजिकच याच्यावरती हिडन ॲडजस्टमेंट आहे. पहा, 10% इंटरेस्ट. आता आपण डिपॉझिट पैसे का डिपॉझिटमध्ये ठेवतो आहे आपण? कारण की आपल्याला व्याज भेटलं पाहिजे. 10% इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. आता डिपॉझिट्सचे अमाऊंट किती दिले सांगा तुम्हाला? 40,000 दिलेले. 10% वर्षासाठी आपण कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. किती आलं वर्षाचं व्याज सांगा? 4,000 रुपये. आपले डिपॉझिट्स असल्यामुळे आपल्याला हे व्याज मिळणार आहे, हे इंटरेस्ट भेटणार आहे. ते आपलं काय होतं? इन्कम होतं. आता मुद्दा काय आहे की हे डिपॉझिट्स आपण कधी केलेले आहेत त्याचे डेट्स दिलेत का तुम्हाला इथं? नाही. म्हणजे नाही दिलेले डेट्स नाहीत याचा अर्थ ते पहिल्यापासून डिपॉझिट्स आहेत. 1 एप्रिलपासूनचं व्याज आपण काय करणार आहोत? काउंट करणार आहोत. वर्षभरासाठी व्याज किती आलं सांगा? 4,000 रुपये. याचं 2 इफेक्ट होतात. डिपॉझिट्समध्ये ॲक्रुड इंटरेस्ट ॲड करायचा आणि दुसरा इफेक्ट इन्कम झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे दाखवायचा आहे? क्रेडिट साईडला. इफेक्ट मी आणि करून दाखवताना तुमच्या लक्षात येईल. टिकमार्क करून ठेवा तिथं. कुठल्या बँकेमध्ये डिपॉझिट्स आहेत ते दिलेले आहेत? कराड अर्बन बँकमध्ये. नेक्स्ट वन, इंटरेस्ट आपण किती पेड केलेला आहे बघा. डेबिट साईडचा पेड केलेला असतो तो किती आहे? 1,000 रुपये. इंटरेस्टच्या पुढे लिहून ठेवा पेड म्हणून. आपण पेड केलेले इंटरेस्ट आहेत ते. से यस सर नो? फिटिंग अँड फिक्स्चर्स काय होईल सांगा? आपली असेट होईल निश्चितच. क्रेडिट साईडला या कॅपिटल अकाउंट्समध्ये नितीशचं कॅपिटल किती दिलेलं आहे आपल्याला? ठीक आहे. सतीशचं कॅपिटल किती दिलेलं आहे? चेक करून घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स कुठं जातील सांगा? बिल्स पेएबल कुठं जातील? कमिशन रिसिव्ड असणार आहे कारण की क्रेडिट साईडला आलेला आहे. तर कुठे घेणार आपण तो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रेंट रिसिव्ड देखील कुठे येईल सांगा? सेल्स किती आहेत सांगा आपले? 90,000 रुपयांचे काय आहेत आपले? सेल्स आहेत. बरोबर आहे की नाही? आता हे 90,000 रुपयांचे जे सेल्स आहेत ते आपण कुठे शो करणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता 15% बँक लोन म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे सांगा? 15% बँक लोन. किती रुपयांचं लोन घेतलेलं आहे आपण? 50,000 रुपयांचं. कधी घेतलेलं आहे त्याची डेट दिली तुम्हाला त्यांनी? 1 जानेवारी 2022. साहजिकच लक्ष द्या. 15% इंटरेस्ट ड्यू
ऑन बँक लोन. बँक लोनवरती आपल्याला व्याज द्यावं लागेल फ्रॉम 1 जानेवारी 1 जानेवारी 2022 टू वर्ष कधी संपणार आहे 31 मार्च 2022. आता बँकेकडून लोन जे आपण घेतलेलं आहे त्याची डेट तुम्हाला त्यांनी दिले 1 जानेवारी. त्यामुळे काउंट करत असताना आपण काय करणार आहोत, काउंट करताना 1 जानेवारीपासूनचं आपण काय काउंट करणार आहोत, इंटरेस्ट काउंट करणार. पहिल्यांदा चेक करा किती रुपये प्रिन्सिपल अमाऊंट आहे 50,000. त्याला डिवाइड करा 100 आणि इंटू काय करा 15 करा. 0 0 कॅन्सल झाले. 15 0 0 15 0 0 15 5 75. वर्षभराचं व्याज किती झालं सांगा, द्यावं लागेल आपल्याला. किती द्यावं लागेल 7,500 द्यावे लागतील. पण आपल्याला काउंट किती करायचं आहे सांगा, 3 महिन्यासाठीच करायचं आहे. करा बघूया आता. 7,500 वर्षभराचे महिने किती 12 भाग द्यायचा आणि गुणुले 3/1. 3 महिन्याचंच घ्यायचं आहे आपल्याला. 3 एके 3 चोक 4 ना आता भाग द्या. 4 एके 7तून 4 गेले राहिले 3. आता 35 दिसत आहेत आपल्याला. 4 8 32 उरले 3. 4 7 28 उरले 2. 4 5 20. 3 महिन्याचं व्याज आपल्याला बँक लोनवरती किती द्यावं लागेल. आता पहा प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी इंटरेस्ट पेड केलेली रक्कम किती आहे, आत्ताच मी वाचलेली होती. किती रुपये पेड केलेले आहेत इंटरेस्ट सांगा. हां, प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी 1,000 रुपये इंटरेस्ट पेड केले असल्याने बँक लोन वरील इंटरेस्ट 875 रुपये देणे राहील. किती देणे राहील सांगा 875. कसं 3 महिन्याचं व्याज किती आलं ते पहा. किती आलं आपलं व्याज सांगा. पैकी ऑलरेडी ट्रायल बॅलन्समध्ये पेड केलेले किती दिसत आहेत सांगा. ही हिडन गोष्टी आहेत, समजल्या पाहिजेत आपल्याला. मग देणं किती राहिलं आपण हे चेक करायचं असतं प्रॉपर. हां, आणखीन अशा काही ॲडजस्टमेंट झाल्या तर लक्षात येईल. आता सध्या किती रुपयांचं लोन घेतलं आपण 50,000 रुपयांचं. त्याच्यावरती 15% इंटरेस्ट आपण काउंट केला 3 महिन्यासाठी. किती आला तो 1,875. पैकी ऑलरेडी ट्रायल बॅलन्समध्ये किती पेड केलेले दिसत आहेत 1,000. मग देणं किती राहिलो आपण इंटरेस्ट सांगा तेवढेच. जर दिलेच नसते ट्रायल बॅलन्समध्ये हे 1,000 रुपये तर मग 1,875 दोन्ही घेतलं असतं आपण. दोन्हीकडे इफेक्ट टिकमार्क करून ठेवा. हिडन ॲडजस्टमेंट 15% बँक लोनला एक टिकमार्क होईल आणि डेबिट साईडला इंटरेस्ट दिसतोय का बघा त्याला एक टिकमार्क होईल. समजलंय का. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिले म्हणजेच ॲडजस्टमेंट दिलेत. स्टॉक ऑफ गुड्स व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस ₹36,000 विच इज 20% अबव इट्स कॉस्ट प्राइस. आता क्लोजिंग स्टॉक देत असताना तुम्हाला त्याची व्हॅल्यू दिले. किती रुपये व्हॅल्यू दिले देताना काय दिले मार्केट प्राइस दिले. काय दिले आणि ते म्हणतायत ही मार्केट प्राइस 36,000 रुपये कॉस्ट प्राइसपेक्षा 20% काय आहे जास्त आहे. म्हणजे कॉस्ट प्राइसवरती आपण 20% प्रॉफिट जनरेट करून आपल्याला ही मार्केट प्राइस भेटलेली आहे. पहा मी काय करतो क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राइस. मला काय शोधायचं आहे सांगा त्याची कॉस्ट प्राइस शोधायची आहे. आणि बघेन ना मी चेक करेन दोन्हीपैकी कुठली कमी येते ते. शक्यतो करून मार्केट प्राइसच जास्त असते मी सांगितलेलं आहे तुम्हाला. देताना बघा गिवन मार्केट प्राइस किती रुपये दिलेत 36,000. प्रॉफिटचा पर्सेंटेज दिला आहे 20% ऑन कॉस्ट. आता ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करणार का नाही क्लोजिंग स्टॉक तर तो कसा कॅल्क्युलेट करतात. क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राइसला तर 36,000 मार्केट प्राइस लिहायची. त्याला डिवाइड करायचं. मार्केट प्राइस कशी बनते कॉस्ट प्राइस
प्लस प्रॉफिटचं पर्सेंटेज. कॉस्ट प्राईसचं पर्सेंटेज नेहमी किती धरायचं आहे मी सांगितलं आहे 100%. 20% त्याच्यात ॲड होतील प्रॉफिट. हे दोन्ही मिळूनच ही व्हॅल्यू बनले मार्केट प्राईस. आपल्याला काय पाहिजे आहे सांगा, कॉस्ट प्राईस, जो किती टक्के आहे 100% आहे. करा काउंट आता. 36,000ला डिवाइड होईल 120 इंटू 100. करून घ्या कॅल्क्युलेशन. 12 त्रिक 36, वरचे 2 शून्य गुणुले 100 करा. 0 0 0 3 एके 3. किती आली कॉस्ट प्राईस सांगा, 30,000 रुपये आले. आता मार्केट प्राईस 36,000 आहे आणि कॉस्ट प्राईस किती आहे 30 आहे. 30,000 कुठलं घेणार सांगा आता, जी कमी आहे ती. दोन इफेक्ट आपल्याला माहीत आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या. से यस ऑर नो, समजलंय तुम्हाला? ओके. इन्शुरन्स इन्क्ल्यूड्स प्रीपेड ₹1,000. इन्शुरन्समध्ये 1,000 रुपये ॲडव्हान्समध्ये आपण पेड केलेले दिसत आहेत, म्हणजे प्रीपेड आहेत ते. टिकमार्क करा इन्शुरन्सला. इफेक्ट कसा घेतो आपण, इन्शुरन्समधून लेस करणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला घेणार. बघा प्रीपेड इन्शुरन्सचे ॲडजस्टमेंट आले तर 2 इफेक्ट घ्यालो आहे आपण. आणि मगाशी प्रीपेड वेजेस कुठं दिलेलं होतं आपल्याला, ट्रायल बॅलन्समध्ये. त्याचा एकच इफेक्ट घेणार होता आपण, कुठं, समजलं. ॲडजस्टमेंटमध्ये आले तर 2 इफेक्ट. हां, इन्शुरन्समधून लेस आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲडजस्टमेंट पार्ट झाल्या पाहिजेतच आपल्याला, खूप महत्त्वाचं. क्रिएट 5% RDD ऑन सन्ड्री डेटर्स असतात. सन्ड्री डेटर्सवरती RDD कॅल्क्युलेट करा म्हणतात. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्स ज्यांना आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस उधारीवरती विकलेले आहेत, त्यांच्याकडून जे पैसे येणे लागत आहेत त्यापैकी 5% रक्कम आपल्याला असं वाटते की डाऊटमध्ये आहे, ती रिकवर होतील पण नाही पण. मग आपल्याला काय करावं लागेल, 5% त्यातून वजा करायचे आहेत. आणि लॉस झाला म्हणून कुठे घ्यायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओल्ड बॅड डेट्स असतील तर त्याच्यात ॲड करायचं. इथं बॅड डेट्सला एक टिकमार्क करा असेल तर, आणि सन्ड्री डेटर्सला तर टिकमार्क करायचीच आहे. डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर बाय 10% पर ॲनम. आपल्याला माहीत आहे लँड अँड बिल्डिंगवरती डिप्रिसिएशन लेस करणार लँड अँड बिल्डिंगमधून आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सेम इफेक्ट फर्निचरसाठी घेऊ, टिकमार्क करा. नितीश अँड सतीश विथड्रू गुड्स फॉर डॉमेस्टिक पर्पज. ज्या वेळेला डॉमेस्टिक हा वर्ड येईल त्यावेळेला लक्षात ठेवा पर्सनल यूज येणार, म्हणजेच थोडक्यात काय आहे, ड्रॉइंग्ज आहेत. ड्रॉइंग्ज आहेत 3,000 रुपये आणि 2,000 रुपये नितीश आणि सतीशचे. गुड्स कॉस्टिंग ₹1,000 लॉस्ट बाय थेफ्ट म्हणजे काय झालेलं आहे, 1,000 रुपयांचे गुड्स चोरीला गेलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात त्याचा काय विमा वगैरे उतरवलेला आहे असं काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट आपण घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. ओके. आणि लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस झाला म्हणून. ठीक आहे, इतका भाग आहे. आणखीन काय आहेत का ॲडजस्टमेंट, चेक करून घ्या. जितकं शांतपणे आपण प्रॉब्लेम समजून घेऊ तितक्या चांगल्या पद्धतीने उत्तर देता येतं. कारण की प्रश्नच समजला नाही व्यवस्थित तर उत्तर देण्याची घाई करून काहीही होणार नाही. त्यामुळे आपण काम असलं पाहिजे. काम मीन्स एकदम शांत असलं पाहिजे. जितका विद्यार्थी शांत तेवढा त्याच्यामधला गोंधळ काय असतो कमी असतो. काय आलं, कन्फ्युजन क्रिएट करून घ्यायचं नाही. हे जे 1 मार्क वगैरे जात आहेत, 2 मार्क जात आहेत, 3 मार्क जात आहेत विद्यार्थ्यांचे, विषयच काय आहे तो, ते मार्क्स जाण्यापाठीमागचं कारणच असं आहे की त्यांच्यामध्ये संदिग्धता, कन्फ्युजन ते बरोबर क्रिएट करून घेतात. हे पडली ॲडजस्टमेंट तर काय करायचं, दुसरी पडली तर काय करायचं. ते जितकं तुम्ही स्वतःला कन्फ्यूज करून घ्याल ना तितकं तुम्ही काय होत जाणार, स्टक होत जाणार. अभ्यास केला आहे ना तर एक्झामच्या वेळेला एकच लक्षात ठेवायचं, मी वर्षभर काय केलेलं आहे, हार्डवर्क केलेलं आहे. आता जे काय एक्झाममध्ये येईल, ओके, जे काय एक्झाममध्ये येईल ते मी काय करेन, फेस आउट करेन आणि लिहीन. त्याच्यासाठी एक्स्ट्रा काय बर्डन घेण्याची गरज नाही. ओके, ठीक आहे, चालेल. पोस्टिंग पाहूया आपण आता. पहिलं बघा भाग कोणता आहे, ॲडजस्टमेंट आहे, त्याला ते मला सांगा. अमाऊंट किती आहे बघा लँड अँड बिल्डिंगची, 1,00,000 रुपये. नेक्स्ट वन आहे की आत्ताच वाचलं आहे मी. नेक्स्ट वन फर्निचर, अमाऊंट, ॲडजस्टमेंट. नेक्स्ट वन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट सांगा. नेक्स्ट वन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट. नेक्स्ट वन
कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे घेतो आपण, डेबिट साईडला घेतो. गुड्स खरेदी केले त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी आलेला खर्च आहे. खरेदी करताना गुड्स व्यवसायात येणार आहेत म्हणून त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. अमाऊंट किती आहे, ॲडजस्टमेंट. नेक्स्ट रॉयल्टी कुठे येणार आहे, ॲडजस्टमेंट. अमाऊंट 3000. नेक्स्ट वन सॅलरी कुठे येईल सांगा, ॲडजस्टमेंट. अमाऊंट 7800. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. अमाऊंट. नेक्स्ट वन एक्सपोर्ट ड्युटी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट सांगा, 4200. नेक्स्ट वन आता गुड्स आपल्याला सेल करायचे आहेत तर व्यवसायातून ते निघून जाणार, मार्केट प्लेसपर्यंत आपल्याला नेण्यासाठी फॅक्टरीपासून ट्रान्सपोर्टचे जे पैसे द्यावे लागतील त्याला आपण काय म्हणणार, कॅरेज आउटवर्ड. कुठं जातील सांगा ते, अमाऊंट चेक करून घ्या. नेक्स्ट कॅश इन हँड आपली काय आहे, असेट आहे. अमाऊंट सांगा. नेक्स्ट वन देखील असेट आहे, बँकेत पैसे शिल्लक आहेत. अमाऊंट 2200. नेक्स्ट वन सन्ड्री डेटर्स असेट आहे, ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनरला लिहून घ्या. अमाऊंट सांगा. 50,000. नेक्स्ट वन बॅड डेब्ट्स आपले कुठे जातील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ॲडजस्टमेंट आहे का चेक करा. अमाऊंट. नेक्स्ट वन प्रीपेड वेजेस. लक्षात ठेवा, वेजेस नॉमिनल अकाउंट आहे, खर्च आहे. प्रीपेड वेजेस पर्सनल अकाउंट होतो. समजलं का, पर्सनल अकाउंट कधीही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येत नाहीत. त्याचा एकच इफेक्ट आहे, ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत तर आपली काय आहे ती असेट आहे. अमाऊंट. नेक्स्ट वन 10% डिपॉझिट्स विथ कराड अर्बन बँक. 10% डिपॉझिट्स असेट आहे विथ कराड अर्बन बँकेत पैसे हे डिपॉझिट केलेत. किती अमाऊंट आहे बाळांनो ही, ठीक आहे. ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहून घेतला आपण. नेक्स्ट इंटरेस्ट पेड केलेला आहे तो कुठे घेणार आहे, इंटरेस्ट मी. अमाऊंट सांगा. नेक्स्ट कुठं जातील, फिटिंग अँड फिक्स्चर्स. अमाऊंट सांगायची आहे किती, 21,700. नेक्स्ट वन कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे आपल्याला, नितेश आणि सतेशचं. आता डेबिट साईड झाले, क्रेडिट बॅलन्सेस आपण रीड करतोय ते एकतर लायबिलिटी साईडला जातील किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके ना. नितीशचं कॅपिटल, सतीशचं कॅपिटल. नेक्स्ट वन सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येता येईल बघा, ॲडजस्टमेंट. अमाऊंट सांगा. पुढे चला, ॲडजस्टमेंट. अमाऊंट. नेक्स्ट वन कमिशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्रेडिटला दिलेला आहे, निश्चितच आपल्या लक्षात येणार कमिशन रिसिव्ड आहे. तर अमाऊंट किती आहे बघा, 3000. नेक्स्ट वन रेंट रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम आहेत, शो करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अमाऊंट. नेक्स्ट सेल्स कुठे येतील, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अमाऊंट किती, 90,000. नेक्स्ट वन किती, 15% बँक लोन कुठे येणार आहे सांगा, लायबिलिटी साईडला बँकेकडून लोन घेतलेला आहे. ब्रॅकेटमध्ये टाका, टेकन ऑन 1 जानेवारी 2022. अमाऊंट आहे 50,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनरला लिहिली अमाऊंट. नेक्स्ट
पोस्टिंग सर्वच्या सर्व काय झालेत आपले कंप्लीट झालेत का चेक करून घ्या. ह्याच्यामध्ये काही गोष्टी समजलेल्या नसतील तर समजून घ्या. वेजेस जर दिला असतं तर ते आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतलं असतं, पण प्रीपेड वेजेस कुठं जातील सांगा, आपले बॅलन्स शीटच्या असेट साईडला. दोन्हीमध्ये समजून घ्या फरक. विद्यार्थी म्हणून आपण त्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअरच झाल्या पाहिजेत. ओके. नेक्स्ट पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, जो आपण काउंट केलेला आहे. 36,000 रुपये मार्केट प्राईस आहे, तर कॉस्ट प्राईस किती कॅल्क्युलेट केली आपण, 30,000. दोन इफेक्ट आपल्याला शो करायचे आहेत. एक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक शो केला मी किती, 30,000. सेकंड इफेक्ट माझा कुठं जातो सांगा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो केला मी 30,000 रुपये. से यस और नो ऑल ऑफ यू. लक्षात येते ना. नेक्स्ट इन्शुरन्समध्ये इन्क्लूड्स आहेत प्रीपेड, ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेत 1,000 रुपये. आता प्रीपेड हे या वर्षाचे खर्च नाही आहेत, त्यामुळे इन्शुरन्समधून ती अमाऊंट मी काय करणार सांगा, लेस. पहिला इफेक्ट प्रीपेड 3,600 मधून 1,000 गेले, किती राहिले, आणि दुसरा इफेक्ट कुठं होणार, प्रीपेड काय लिहायचं आहे, इन्शुरन्स. अमाऊंट किती केली सांगा, 1,000 रुपये. ओके. डन ऑल ऑफ यू. समजतंय का. नेक्स्ट क्रिएट 5% RDD ऑन सन्ड्री डेटर्स. लेस करणार ना इफेक्ट हा, 5% RDD. आता ही कॅल्क्युलेट करणं सोपं आहे, माहीत आहे का. किती येईल सांगा, 10% किती येत आहेत, 1 शून्य कोडल्यामुळं 5,000 येतील. तर 5% किती असतील सांगा, 5,000चे निम्मे करा, 2,500. राहिले किती, 47,500. हे गुड डेटर्स आहेत. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्ट्समध्ये ॲड करून घ्या. हेही पैसे बुडलेतच. 5% RDD 2,500. किती झाले, 4,500. नेक्स्ट पुढील ॲडजस्टमेंट डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. लँड अँड बिल्डिंगवरतीही 10% आहे आणि फर्निचरवरतीही 10% आहे. डिप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू वाढते की कमी होते, कमी होते, कारण की आपण तिचा यूज करत असतो ना असेटचा. तर लेस करा, लेस 10% डिप्रिसिएशन. कुठेही शॉर्टकट्स वापरायचे नाहीत. प्रेझेंटेशनला मार्क्स आहेत. 1 लाखावरती 10% काढा, किती येतील, ओरली कॅल्क्युलेट करू शकतो आपण, 10,000. राहिले किती, 90,000. याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार आहोत सांगा आपण, एकापेक्षा जास्त असल्यामुळे हेडिंगला लिहायचं टू डिप्रिसिएशन अकाउंट, डॅश द्या, खाली लिहा लँड अँड बिल्डिंग, जे अमाऊंट आले 10,000. ओके ना. आणि दुसरा आणखीन काय करायचं आपल्याला, फर्निचरवरती देखील डिप्रिसिएशन आहेत ते घ्यायचे आहेत. 10% डिप्रिसिएशन. 40,000 वरती 10% काढले, किती आले, 4,000. 40,000 वरती 4,000 काढले, किती आले सांगा, वजा केले ते 36,000 राहिले. दुसरा इफेक्ट फर्निचर 10,000 प्लस 4,000 किती झाले सांगा, 14,000. से येस और नो ऑल ऑफ यू. ओके डन. नेक्स्ट पुढील ॲडजस्टमेंट काय आहे, नितीश आणि सतीश या दोघांनी डॉमेस्टिक पर्पज म्हणजे पर्सनल यूजसाठी गुड्स खरेदी केलेले आहेत. डॉमेस्टिक वर्ड लक्षात ठेवायचा. NPOमध्ये पण येणार आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये. जिथं मी विचारलं की लगेच सांगता आलं पाहिजे की सर हे ड्रॉइंग्ज आहेत म्हणून पर्सनल यूजसाठी वापरले. से यस और नो ऑल ऑफ यू. ओके डन. तर मी काय करतोय पहा, पहिल्यांदा गुड्स निघून गेले. नितीशचे किती आहेत, त्यानं विथड्रॉन केलेत 3,000 आणि सतीशचे किती आहेत सांगा. तर पहिला इफेक्ट मी शो करणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर किंवा पर्सनल यूज म्हणू शकता. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, पर्सनल यूज. कोण कोण आहेत, नितीश एक आहे आणि सतीश एक आहे. अमाऊंट लिहून घ्या, 3,000 2,000. टोटल कितीचे गेले गुड्स. दुसरा इफेक्ट कसा शो कराल सांगा,
कॅपिटलमधून काय करायचं आहे आपल्याला, लेस करायचं आहे. लेस ड्रॉइंग्स लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहिताना काय लिहिणार, गुड्स लिहा. त्यानंतर परत एकदा लेस ड्रॉइंग्स लिहा, ब्रॅकेटमध्ये टाकताना काय टाका, कोणत्या फॉर्ममधले हे ड्रॉइंग्स आहेत ते. याची अमाऊंट येते 3000 आणि याची अमाऊंट येणार आहे 2000. समजले ॲडजस्टमेंट. नेक्स्ट पुढील ॲडजस्टमेंट काय आहे, किती रुपयांचे गुड्स चोरीला गेलेत, 1000 रुपये. पहिल्यांदा पहिला इफेक्ट गुड्स निघून गेले म्हणून लिहायचा आहे, बाय गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट 1000 रुपये. आता गुड्स जर चोरीला गेले तर आपला काय झाला सांगा बघूया, तो आता लॉस झाला आहे. लॉस कुठं लिहिणार आहे मी, लॉस बाय गुड्स थिफ्ट. गुड्स चोरीला गेल्यामुळं लॉस झाला. अमाऊंट आहे 1000. से यस और नो ऑल ऑफ यू. ओके डन. आता काय करायचं आहे आपल्याला, काही हिडन ॲडजस्टमेंट आहेत त्याची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे काय की आपण जे डिपॉझिट्स केलेले दिसत आहेत बघा कराड अर्बन बँकमध्ये, किती होते 40,000, त्याचा आपण पूर्ण वर्षभराचं व्याज आपल्याला मिळणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला ॲक्रुड इंटरेस्ट लिहा. काय लिहा, ॲक्रुड इंटरेस्ट. इंटरेस्ट येणे आहे वर्षभरासाठीचे 4000. किती झाले सांगा बघा टोटल हे. आता 40,000 डिपॉझिटचे आणि 4000 रुपये आपले व्याजाचे असे जमा झाले बँकेत. किती जमा होणार आहेत सांगा, 44,000. अजून बँकेनं आपल्या जमा केलेले नसतील, आपण येणे आहेत म्हणून दाखवायला लागलो. दुसरा इफेक्ट काय आहे, हे इन्कम आहे आपलं. काय आहे, इन्कम. म्हणून काय करणार मी, क्रेडिट साईडला लिहिणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन 10% डिपॉझिट्स. किती रुपयांचं इंटरेस्ट आहे हे जमा झालेलं, जमा होणार आहे ते आपल्याला 4000 रुपये. उत्पन्न झालं आपले. असेटमध्ये ॲड करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं घ्या, क्रेडिट साईडला. लक्षात आलं. आता बँकेकडून लोन घेतले त्याच्यावरती व्याज आपल्याला द्यायचं आहे. मग ते मी काय लिहिणार बघा, याच्यामध्ये पैसे द्यायचे आहेत म्हणून मी काय लिहिणार, आउटस्टँडिंग इंटरेस्ट. काय लिहिणार, हां. आता इंटरेस्ट किती रुपये आलेला आहे, 15%ने. 3 महिन्यासाठीचं व्याज किती आलेलं आहे आपलं, 1875 रुपये आले. पैकी ऑलरेडी पेड केलेले किती दिसत आहेत सांगा, म्हणजे तसं आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती द्यायचं राहिलेलं असणार आपण, 875. तितकीच अमाऊंट काय करायची, ॲड करायची, 50,875. आणि दुसरा इफेक्ट माझा काय करणार आहे, या इंटरेस्टमध्ये मी काय करून घेणार आहे, ॲड करून घेणार आहे आउटस्टँडिंग म्हणून. लिहायला जागा नाही, जरा समजून घ्या. 1875. से यस और नो. झालं का बघा खर्च वर्षभराचा तेवढा 1875. पैकी 1000 रुपये दिलेत, 875 द्यायचे राहिलेत म्हणून 875 दोन्हीकडे ॲड करा. हे नसतेच तर 1000 नसतेच दिले तर ॲड करताना 875 केले असते. दॅट डझंट मॅटर. नेक्स्ट पुढील ॲडजस्टमेंट चेक करून घ्या, झालेत का सर्वच्या सर्व ॲडजस्टमेंट. बाळांनो झालेत का ॲडजस्टमेंट. ओके. परचेस रिटर्न दिलेले नाहीत, आउटरला रक्कम लिहून घ्या ही 65,000. सेल्स रिटर्न ही दिलेली नसल्यामुळे आउटरला रक्कम लिहून घ्या 90,000. आता आपण बॅलन्सिंग करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया आपण. पहिल्या 3 संख्या मला काय दिसत आहेत, 0. चौथी संख्या 5 आणि 1 किती झाले, 5वी संख्या 9 आणि 3. कन्सिडर करतोय क्रेडिट साईड मोठी येणार आहे. क्रेडिट साईड मोठी आले म्हणजे डायरेक्ट इन्कम्स मोठे आले डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा, तर व्यवसायाला काय होणार आहे सांगा, तिथे लिहिणार आपण ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. त्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल करून घेऊया आपण. 006, 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 3 15, 1 आणि 1 2 आणि 6 8, 85,600 रुपये आपल्याला वजा करायचे आहेत. आवरा लवकर. येत आहेत का बघा 40,400. ओके. आता 40,400 रुपये मला काय करायचे आहेत, हे ग्रॉस प्रॉफिट आहे. प्रॉफिटचा बॅलन्स कुठला असतो माहिती आहे आपल्याला,
क्रेडिट बॅलन्स असतो. कुठला असतो? ते क्रेडिट साईडलाच ट्रान्सफर करायचं आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, अमाऊंट येते 40,400 रुपये. जरा चेक करून घ्यायचं आहे आता आपल्याला कोणती साईड मोठी येणार आहे ते. साहजिकच क्रेडिट साईडच मोठी येईल असं वाटतंय मला. टोटल करून घेऊया आपण. पहिल्या 2 संख्या 0 आहेत, तिसरी संख्या 4 आहे, चौथी संख्या 3 आणि 6, 9 आणि 4, 1 आणि 4 5, 53,400 टू काय लिहिणार मी इथं? नेट प्रॉफिट. काय केलं आपण? कॅरीड डाऊन केला, कारण की इनडायरेक्ट इन्कम्स आहेत ना. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, इथून खाली इनडायरेक्ट इन्कम जर मोठे आले इनडायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा तर नेट प्रॉफिट होतो. तर वाटत असताना नेट प्रॉफिट आपण कुणाला वाटतो? नितीशला वाटतो. आणि कुणाला वाटणार आहे? जे पार्टनर्स आहेत, सतीश, या दोघांना वाटणार. त्यासाठी खर्च किती झाला आहे तो आपल्याला काढावा लागेल आणि यातून वजा करावं लागेल. करा. पहिली संख्या तर मला किती दिसते? 5. दुसरी संख्या बघा, मोजत असताना आपल्याला 7 सापडले. तिसरी संख्या बघा, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16 आणि 5 21, 21 आणि 8 29, 29 अशी 9, शिल्लक राहिले 2 आणि 7 9, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6 21, 21 आणि 4 25 आणि 1 26 आणि 4 30, 30 आणि 1 शिल्लक राहिले 3, 3 आणि 1 4, 41,975 रुपये इतका खर्च झालेला आहे. तो वजा करावा लागेल आपल्याला. नेट प्रॉफिट किती येतोय तो भेटेल आपल्याला. बरोबर येते का बघा, सर्वांनी काउंट करा. 11,425. हां, आता तुम्हाला टास्क देतो, डिस्ट्रीब्यूट करा नेट प्रॉफिट. चला डिस्ट्रीब्यूट करा इक्वली. आवरा लवकर. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इक्वली. आता 5,712.5 येते, तर नितीशला किती करा? 5,713 आणि सतीशला एकाचे 50 पैसे कमी करा, एकाचे वाढवा. दोघांनाही वाढवून चालणार नाही आणि दोघांनाही कमी करून चालणार नाही. 0.50च्या पुढं आपण वाढवतो, पण इथं दोघांचं पण 0.50 यायला लागलं ना. एकाचे 0.50 पैसे कमी करा, एकाचे वाढवा. चालेल. किती आलं बघा? 5,713 रुपये आणि 5,712. अतिशय युनिक प्रॉब्लेम आहेत बाळांनो. यातून प्रिपरेशन होते आपले. कॅल्क्युलेशन्स देखील आहेत, हे समजून घेण्याचा भाग आहे ना टोटल. आता नेट प्रॉफिट आपण काय करतो बाळांनो सांगा? ॲड करणार आहोत कॅपिटलमध्ये. नेट प्रॉफिट 5,713 रुपये ॲड केले, 85,713 झाले. त्यातून किती वजा करायचे आहेत आपल्याला? 3,000. राहिले किती? 82,713 रुपये. यानंतर सतीश कॅपिटलमध्ये देखील ॲड करून घ्या नेट प्रॉफिट बाळांनो. तो नेट प्रॉफिट किती येतोय तो चेक करा. किती आला आहे? 5,712. त्यामध्ये 80,000 मध्ये नेट प्रॉफिट ॲड केला आपण. किती आले? 85,712. त्यातून 2,000 वजा करा. किती आले सांगा आता? 83,712. आता दोन्ही साईड आपल्याला इक्वल बरोबर येत आहेत का चेक करायचं आहे. 3 आणि 2 5 आणि 5 शिल्लक राहिला 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 7. तिसरी संख्या 1 आणि 7 8 आणि 7 15 आणि 0 आणि 1 0 15 आणि 8 23. शिल्लक राहिले 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 0 आणि 1 0 7 आणि 0
पाचवी संख्या 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 2 22 आणि 5 2,77,300. से यस और नो. इतकीच अमाऊंट काय आली पाहिजे, असेटची आली पाहिजे, तर आपलं सम काय राहील, बरोबर राहील. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या मोजा. 2 आणि 9 11 आणि 5 16 आणि 7 शिल्लक राहिले 2 आणि 6 8 आणि 1 9 आणि 2 11 आणि 7 18 आणि 3 21 आणि 4 25 आणि 1 26 आणि 0 26 आणि 1 शिल्लक राहिले 2 आणि 9 11 आणि 3 14 आणि 4 18 आणि 4 22 आणि 2 24 आणि 3. पुढं संख्या नाहीत. 2,77,300 प्रॉब्लेम काय होतो, टॅली होतो. बऱ्याचशा गोष्टी या प्रॉब्लेममध्ये शिकण्यासारख्या आहेत, त्या दिलेल्या आहेत. माझ्या दृष्टिकोनातून म्हटलं तर प्रीपेड वेजेस कुठं आलेले आहेत, ट्रायल बॅलन्समध्ये आलेले असतील. प्रीपेड आहे पहिला इफेक्ट, एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणखीन महत्त्वाचं आहे, बँकेकडून लोन घेतलं आहे आपण, बरोबर आहे की नाही. 15% 3 महिन्याचं व्याज 1875 येतं. आता हे 1875 रुपये आपण दोन्हीकडे बँक लोनमध्ये ॲड करण्याच्या अगोदर पहिला बघणार की काय पैसे दिलेत का, तर दिलेले दिसत आहेत 1000, म्हणून ॲड करताना किती केलं आहे आपण, 875. डिपॉझिट्सवरती जे व्याज आपल्याला मिळणार आहे त्या संदर्भात इथे इंटरेस्ट किती मिळालेलं दिसतंय का, ऑलरेडी नाही. त्यामुळं किती वर्षभराचं आलं सांगा, 4000. ते दोन्हीकडे घेतलं. से यस और नो. ठीक आहे, चालेल, लिहून घ्या. चला.